माननीय नारायण घुसे महोदय, देतो ही लक्षवेधी अतिशय महत्वाची. तुमचं उत्तर मिळालं अध्यक्ष महोदय, तुमचं उत्तर मिळालं. एक मिनिट नारायणराव लक्षवेधी नारायणराव अतिशय नारायणराव तुमचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आम्ही अध्यक्ष देतो महोदय, तुम्हाला यांचं झालं तुम्हाला देतो. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी अति महत्वाची. मंत्री महोदय पॉझिटिव्ह उत्तर देतात. प्रशांत बंब साहेबांनी एक उदाहरण संभाजीनगरचं सांगितलं. तुम्ही विहीर असेल, जायतोटा असेल, पांदन रस्त्याचे पैसे असेल, अकुशलचे पैसे मास्टर आताही बंद केले. काय की एका गावात 20 कामं जर एका गावात चालू असले तर पुढच्या 21 कामाला मंजुरी देत नाही आणि त्याचं मास्टर निघत नाही. हा तर झाला अकुशलचा. पण कुशलचे तर विहिरी शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या. आपण निर्णय घेतला 4 लाखाचं 5 लाख रुपये सरकार देतोय, मी अभिनंदन करतोय. पण त्यांना कुशलचे पैसे गेली 2-2, 4-4 वर्ष झाली ते पैसे मिळत नाही. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपली विनंती, माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला की जे अकुशलचे पैसे मास्टर असतील ते बंद केलेले असतील ते आपण का सुरू करत नाही, ते सुरू केले पाहिजे. नंबर 1, एका गावात जर 20 पेक्षा जास्त कामं असले तरीही चालू केली पाहिजे. नंबर 2 प्रश्न माझा आहे, कुशलचे पैसे विहिरी असन, जायतोटा असन, ही पैसे आपण ताबडतोब जालना जिल्ह्यामधील असेल अथवा मराठवाड्यामध्ये असतील ते आपण पूर्ण देवा. नाही तर बंब साहेबांनी सांगितलं तुम्ही एका जिल्ह्याचा तुम्ही विचार करा, त्यांच्याशी मीटिंग लावा आणि तुम्ही माहिती द्या की अकुशल आणि कुशलचे पैसे किती शेतकऱ्याचे असतील, जायतोट्याचे असतील, पांढन रस्त्याचे असतील, मातोश्री असेल, 85-15 असतील, ह्या सगळ्याच आपण येऊ घ्या अशी विनंती करतो. आणि ह्या 2 प्रश्नाचं उत्तर द्या. धन्यवाद. चला मंत्री. अध्यक्ष महोदय, हा योग्य प्रश्न आहे, चुकीचं काही नाही आहे. त्याचं कारण आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एका संभाजीनगर किंवा एका जालन्याचा विषय नाही आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा प्रश्न आहे की खरोखर ज्यांची कामं झालेली आहेत त्यांना तो पैसे मिळणं गरजेचं आहे. आम्हालाही बऱ्याचशा लोकांचे फोन येतात आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. पाठपुरावा असा आहे की हे केंद्राकडनं येणारे जे पैसे असल्यामुळे थोडेसे लेट झाले होते. कालच आमची VBG रामजीच्या संदर्भामध्ये कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेमध्ये मी स्वतः मुद्दा मांडला की आमच्या गोरगरिबांचे जे कुशलचे पैसे राहिलेले आहेत आणि ते पैसे वेळेवर देणं गरजेचं आहे. काल स्वतः मंत्री महोदयांनी शिवराज सिंग चौहान साहेबांनी मला मान्यता दिलेली आहे. पुढे लवकरच तुमचे पैसे देतो. आणि आता जे तुम्ही सांगितलं तुमची मागणी मागच्या पासून आहे, बम कुठे गेले गेलं काय समोर आहे. तर त्यांनी सगळ्यांची ऑल सभागृहाची ज्यांचे पैसे राहिले ते आपल्या आमदारांकडे येतात, आमदारांना सांगतात. आता सुधीर भाऊ गेले का? सुधीर भाऊ पण. तर या सगळ्यांची माझी विनंती आहे की हे पैसे आले ताबडतोब वितरित केले जातील. एकही दिवस थांबणार नाही आहे. कारण खरोखर ज्या गायगोट्यासाठी ज्या लोकांसाठी एवन दागिने ठेवले, व्याजाने पैसे काढलेली सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु हे मोठे पैसे होते ते केंद्राकडे येणं क्रमप्राप्त होतं. काल आम्ही मंत्री महोदयांना सुस्पष्ट समजावून सांगितलेलं आहे नवीन हे लावताना. आणि दुसरा मुद्दा, जे 20 कामं झाल्यानंतर 21वं काम आपल्याला करता येत नव्हतं, हे बरोबर आहे. कारण हे वरनच बॅन लावलेला असल्यामुळे. परंतु त्यांना तेही आम्ही सांगितलं, तोही काल मुद्दा आम्ही मांडला. कारण आम्ही लोकांनी ती कामं केली, सगळं झालं तर ते आम्हाला खुलं करून देत आहेत. आणि तुम्ही जे सांगितलंय ती योग्य आणि ते पूर्तता करून देण्याची मी जबाबदारी घेतो. दुसरा मुद्दा, एक मीटिंग लावून याचा आम्ही पर्दाफाश करून कोणावरती अन्याय होणार नाही हे काळजी घेतो.